माळशेज घाट, माळशेज घाटामध्ये बुट्टा म्हणजे कणीस खाण्याचा मोह आवरला नाही. असे ट्रॅफिक, वातावरण, पाऊस, धुकं हे सगळं आहे. आणि दादा या ठिकाणी असं भाता आहे जुना, ते भाता फिरून कणीस या ठिकाणी भाजत आहेत. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये जे बुट्टा आहे ते खाण्याची वेगळीच मजा आहे. पैसे किती बी जाऊ द्या, पण इथं लोकांना पण कमाई झाली पाहिजे, 4 पैसे मिळाले पाहिजेत, हाच उद्देश आहे. आणि हे बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी घाट फिरवत आहेत. कोळसा टाकून हे बुट्टा म्हणजे मक्याचं कणीस भाजलं जात आहे. खरंच एकदा माळशेज घाटामध्ये यायला पाहिजे. बघा इष्टी निघाली. अरे वा वा वा, हे आमचा दोस्त या ठिकाणी अण्णा पवार. आणि इकडं जर निसर्ग बघितला तर खाली प्रचंड दरी आहे, परंतु या दरीमधलं धुकं आल्यामुळं काय दिसत नाही आहे. तर अशा पद्धतीनं इथल्या नजारा खरंच अविस्मरणीय आहे. आणि एकदा नक्कीच या निसर्गाच्या सान्निध्यात आलं पाहिजे. गुदमरलेला जो जीव आहे किंवा आपण आपल्या घरामध्ये राहतो, परंतु घरात निसर्गात कधीतरी आलं पाहिजे, असाच निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे. माझ्या समोरच्या बाजूला गाडी लावलेली आहे. हे असे धुकं, हे बघा, हे धुकं बघा, दिसतंय का तुम्हाला? असं वर काय असं डोंगरातून निघालेलं आहे. असं हे डोंगरातून निघालेलं आणि ह्यातनं वाट काढत आम्ही आलोय. अक्षरशः लाईट लावावं लागते गाडीची, त्याशिवाय पुढचं दिसत नाही. असं निसर्गाच्या सानिध्यात असणारं असं हे माळशेज घाट. आणि या घाटामध्ये अशा प्रकारचे दादा व्यावसायिक या ठिकाणी आहेत. रस्ता वाहतोय, माझ्या गाडी समोर लावली, असे निघालेले आहेत गाड्या. अक्षरशः पुढं इंडिकेटर लावून चालावं लागते. आणि पुढं जर जायचं म्हटलं तर अंगावर काटाच यायला गेला आहे, पुढचं दिसत नाही. लाईट लावली तरी पुढचं दिसत नाही. असं हे डेंजर धुकं या ठिकाणी आहेत. आणि जे डोंगर ढग येते त्यामध्ये असं प्रकारचं धुकं या ठिकाणी येते. जे ढग असतात ते यामध्ये येतात. असं धुकं हे मित्र कंपनी आणि असं हे बुट्टाचं असं येते. वा वा वा, असं बुट्टा खाल्ला जाते. बुट्टा खायला बघा धुक्यात, हे बघा धुकं. तिकडे बघा धुकं किती प्रचंड धुकं आहे. धुक्यातल्या पुढे काय हरवून गेले सगळं, अधीरपणे झाले असं म्हटलं तर काय वागवट आणणार नाही. आणि मधुर घन आले, असे घन पण आलेले आहेत. आणि हे बघा अशा पद्धतीचं सगळं गायब. असं हे धुकं आहे. ह्याचा धुक्यातनं वाट काढून आम्ही जातोय.